अनेक खासगी वाहनांवरती पोलीस लिहिलेली पाटी अगदी सर्रास आढळते। मग गाडीतील व्यक्ती पोलीस असो अथवा नसो, ती गाडी एखाद्या पोलिसाचीच आहे का याची खातरजमा करायच्या भानगडीत कोणीही पडत नाही। मात्र अशाच गाड्यांचा वापर हा अवैध वस्तूंच्या वाहतुकीसाठी केला जाऊ शकतो अशी भीती व्यक्त करत वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सगळे पोलीस आयुक्त तसेच पोलीस अधीक्षकांना खासगी वाहनांवर पोलीस लिहिण्यास निर्बंध घालण्याचे आदेश दिलेत। आढावा घेतलाय सचिन गाड यांनी। खासगी वाहनांवर पोलीस अशी पाटी लिहिण्यावरती लवकरच निर्बंध येणार आहेत। तसे अशाच पत्र हे अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक विभागाच्या कार्यालयाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त तसेच पोलीस अधीक्षकांना पाठवलेलं आहे। आपण सध्या भोईवाडा पोलीस ठाण्याच्या परिसरात आहोत आणि इथे जर बघितलं तर अनेक अशी वाहनं दिसून येतील, त्यावरती पोलीस असा सर्रास उल्लेख करण्यात आलेला आहे। पोलिसाची पाटी तसेच जो पोलिसांचं प्रतीकचिन्ह असतं ते इथे लावण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतील। चारचाकी असतील, दुचाकी असतील, अशा अनेक वाहनांवरती आपण पोलिसाची पाटी लिहिलेली सध्या आपल्याला दिसून येते। जे पत्र ABP माझाच्या हाती लागलेलं आहे त्यामध्ये ज्या खाजगी वाहनांवरती पोलीस असा उल्लेख असतो, पोलीस अशी पाटी असते, त्यांची तपासणी होत नाही आणि म्हणून अशा वाहनांचा उपयोग हा अवैध वस्तूंच्या वाहतुकीसाठी केला जाऊ शकतो अशी भीती या पत्रात व्यक्त करण्यात आलेली आहे आणि म्हणून त्यावरती निर्बंध घालावे, त्यांच्यावरती मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाईचे संकेत देखील या पत्रात देण्यात आलेले आहेत। आता तरी ठोस कारवाई होईल का आणि यापुढे हे थांबेल का हे पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वालसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई।